बघा, एक महिन्याचा रेग्युलर असा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालं. मराठवाड्यामध्ये घरं उद्ध्वस्त झाली, अनाजसुद्धा खायला नाही राहिलं त्यांना. अशी अशी परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्यांची आहे मराठवाड्यामध्ये. आणि आमच्याकडे सुद्धा भरपूर असं नुकसान झालं विदर्भामध्ये. पण त्या नुकसानीला मात करणं म्हणजेच शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं असं होतं का हो? 10 ते 20 लाखाचं कर्ज आहे म्हणून शेतामध्ये जायचं, गळफास लावून घ्यायचं किंवा नदीला आलेल्या पुरामध्ये उडी टाकायची, हे याचं निदान आहे का? हे केल्याने तुमचं कर्ज मुक्त होईल तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही कर्जातून तर मुक्त होणार, पण तुमच्या मुलांच्या आणि बायकोचं कर्ज जे तुमच्यावर आहे त्याच्यावरून तुम्ही कधीच मुक्त होणार नाही. कारण त्यांचा आधार एकमेव तुम्ही असता आणि तुम्ही जग सोडून जर गेले तर त्यांचं का होणार, हा विचार तुमच्या डोक्यात कसाच येत नाही का हो? मी सांगते ना शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 10 नाही, 20 नाही, 50 लाखाचं जरी कर्ज असलं तर आत्महत्या करायचा विचार कधीच डोक्यात आणू नका. त्याच्यावर उपाय काढा. 2 एकर शेती जरी असेल त्याच्यावर पीक बदलावा तुम्ही. आपलं सोयाबीन न लावता आजकाल नवीन नवीन पिकं घेत आहे. प्रयोग करा शेतीवर, वेगवेगळं करा काहीतरी, त्याच्यावरून तरी काहीतरी उपयोग होईल तुमचा, काही भांडवल तुमचं वाढेल असा विचार करा. आत्महत्या करून कोणाचंच काही होणार नाही. नुकसान फक्त आपल्या परिवाराचं होणार. नातेवाईक फक्त 2 दिवस रडायला येणार, पण आयुष्यभरासाठी बायको आणि मुलं रडतील. याचा विचार करा. म्हणून सांगतो ना, आत्महत्या करायची नाही, लढायचं.